सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्याईचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा यानंतर राऊतजी प्राणायामाचा अभ्यास घेतील, त्यानंतर सलीलजी मनोबोधावर निरूपण करतील, त्यानंतर भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 14 आणि 15 यांचं वाचन, त्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि त्यांच्या अर्थाचं वाचन, नंतर डॉक्टर साहेब ह्या 14 आणि 15व्या श्लोकावर त्यांचं निरूपण करतील आणि शेवटी आज संपराजी नसल्यामुळे मी आपलं शेवटचं आत्मषटक म्हणून आपण कार्यक्रमाची सांगता करू. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण प्राणायाम आणि ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राणाकर्षण क्रियेने करतोय आणि ती झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सुचवल्याप्रमाणे आपण आणखीन एक अनुलोम विलोम प्राणायाम पण आपण ऍड करणार आहेत. सुरुवात आपण प्राणकर्षण क्रियेने करूया. जिथं आपण बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय.
ब्रीद आउट करताना मनात हम म्हणायचंय. ब्रीद इन सो, ब्रीद आउट हम, सो 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 सो हम, सो हम. स्टॉप. आज आपण नवीन प्राणायाम म्हणजे नाडी शोधन प्राणायाम, त्याला अनुलोम विलोम प्राणायाम पण असं म्हणतात आणि ऑल्टरनेट नॉस्ट्रेल इज द इंग्लिश नेम. तर ती करताना आपण जो मुद्रा वापरतो, ती मुद्रा जी आहे त्याला विष्णू मुद्रा म्हणतात, प्रणव मुद्रा किंवा नासाग्र मुद्रा पण म्हणतात. ती मुद्रा कशी करायची? आपले जे हे पहिली दोन बोट आहेत ती बंद करायची खाली, आणि लेफ्टला राईट नोजला अंगठा आणि दुसऱ्याला असे, ही या मुद्रेने आपल्याला करायचं आहे. तर हा जो अभ्यास आपण करणार आहे अनुलोम विलोम प्राणायामचा, सुरुवात आपण उजवी बंद करून डाव्या बाजूने घेणार श्वास, डावी बंद करायची, उजवीने श्वास सोडायचा, उजवीने परत श्वास घ्यायचा आणि डावीने सोडायचा. ही ही प्रॅक्टिस आपण करणार आहोत. तर मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे आपण करूयात. सुरुवात करूयात. सगळेजण प्रणव मुद्रा, अंगठा उजव्या नाकपुडीवरती आणि दुसरे दोन बोट या नाकपुडीवरती, डाव्या नाकपुडीला. तर आपण जी सुरुवात करतोय, उजवी नाकपुडी राईट क्लोज करूयात थंबनी, लेफ्टनी ब्रीद इन करूयात, ब्रीद इन, लेफ्ट क्लोज, राईट ओपन करून राईटने एक्झेल, राईट इनहेल, राईट क्लोज, लेफ्टने एक्झेल, लेफ्ट इनहेल, लेफ्ट क्लोज, राईटने एक्झेल, राईट इनहेल, राईट क्लोज, लेफ्ट एक्झेल, लेफ्ट इनहेल, लेफ्ट क्लोज, राईटने एक्झेल, राईट इनहेल, राईट क्लोज, लेफ्ट एक्झेल, लेफ्ट इनहेल, लेफ्ट क्लोज, राईट एक्झेल, राईट इनहेल, राईट क्लोज, लेफ्ट एक्झेल. हा आपण नाडी शोधनचा प्राणायामचा अभ्यास केलेला आहे. आता आपण भस्त्रिका प्राणायाम जो आपण रेग्युलरली करतो त्याचा अभ्यास आपण सुरुवात करूया. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Inhale, पूरक. Hold breath, अंतकुंभक. Hold 1, 2, 3. Slow breathe out, रेचक. एक राऊंड झालेला, आणखीन 2 राऊंड आपण करणार आहे. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट.
Stop, exhale. Hold breath. Bahykumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Purak. Deep breathing in. Hold breath. Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. Stop. 2 राऊंड झाले तर शेवटचा राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करूया. Stop, exhale. Hold breath. Bahykumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. स्टॉप. आता आपण प्राणायामचा अभ्यास करतोय. 5 ओंकारचा अभ्यास करणार आहोत. 5 ओंकार. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार. ओंकार आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये अ उ म्हणायचंय, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. ओंकार हा घंटा नळीसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखानाथसारखा गंभीर असावा. एक्झेल. दर्शनयुक्त पूरक. ओ पूरक. ओ पूरक. शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलाय, ओंकारचा जो ध्वनी केलाय तो आठवून मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज. तिथं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये भ्रू मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. दर्शनयुक्त पूरक. ओ
दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा करूया. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि याशिवाय गेल्या 15 दिवसापूर्वी दुबईमधले एक व्यावसायिक मृत्यू पावले. आपल्याला कल्पना असेल, वासुजी श्रॉफ. आपण कदाचित ऐकलं असेल, आपल्याला माहिती असेल. त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचा अगदी दासबोध अभ्यास वर्गाशी काय संबंध त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगतो आणि आपण या मनाच्या श्लोकांकडे पुढे बघूया. तर वासुजी श्रॉफ हे मूळचे नाशिक जवळचं देवळाली नावाचं गाव तिथले होते आणि 66 वर्षापूर्वी ते दुबईत आले. मोठे व्यावसायिक होते. म्हणजे साधारण 50-60च्या दशकामध्ये ते इथे आलेले, 70च्या दशकामध्ये इथे आलेले असे. आणि त्यांचा मृत्यू झाला वयाच्या 85व्या वर्षी. दुबई मधले जर काही जबेल अलीचं मंदिर बघितलं, सिंधी सेरेमनियल हॉल जो आपल्या हिंदूंना पारंपरिक सणांसाठी उत्सवासाठी जो दिला गेला जातो, त्यानंतर हिंदू स्मशानभूमी जी आहे, हे सगळं त्यांच्या सहाय्याने, त्यांच्या इच्छेने हे सगळं इथे निर्माण झालं आणि आपल्या सोयी झाल्या. दासबोध अभ्यास वर्गाशी सुद्धा त्यांचा संबंध होता. साहजिकच कीर्तन किंवा नामस्मरण किंवा भगवंताबद्दलची आस्था त्यांना पुष्कळ होती. दासबोध अभ्यास वर्गाच्या उत्सवात सुद्धा त्यांनी मदत केली होती. त्यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण आता मनाच्या श्लोकाकडे वळूया. 18वा आणि 19वा श्लोक साधारण एकाच अर्थाचे आहेत, म्हणून आपण ते दोन्ही एकत्र घेऊया. सगळेजण एकत्र श्लोक म्हणूया, नंतर त्याबद्दल आपण काही विचार बघूया. मना राघवे विनाशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिता वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वैः श्लाघ्यवाणे. मना सर्वथा सत्य मांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. भारतीय अध्यात्मशास्त्राचा जो काही हेतू आहे तो मनुष्याला शाश्वत सुख, शाश्वत समाधान मिळावं हा आहे. साधारण अज्ञानी जो जीव असतो त्याला देहाच्या पातळीवरचं सुख मिळालं की तो तृप्त होतो, संतुष्ट होतो. म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं झालं तर अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्या 3 गोष्टी मिळाल्या की तो जीव संतुष्ट होतो, पण तो अल्पसंतोषी मानला गेलेला आहे. आता कालानुरूप त्याच्यात अजून 3 गोष्टी मिळवाव्यात, ऍड कराव्यात असं वाटतं. एक म्हणजे स्मार्टफोन, दुसरा मोबाईल चार्जर आणि तिसरा इंटरनेट. या 3 गोष्टी आणि अन्न, वस्त्र, निवारा एवढं असलं की तो संतुष्ट होतो. म्हणजे तो अल्पसंतोषी मानला गेलेला एक प्रकारे. गमतीचा भाग सोडून द्या, पण अगदी प्राण्यांच्या लेवलचा, पशुच्या लेवलचा, वस्त्र नाही पण अन्न, पाणी, निवारा मिळालं की सर्व प्राणी संतुष्ट असतात. एवढं मिळालं की ते शांत पडून असतात. आपण अनेकदा ऐकलं असेल की जेव्हा वाघाला खायला पोटभर मिळतं किंवा अजगराला पोटभर खायला मिळतं तेव्हा त्यांचं खाणं झालं की ते कारण नसताना शिकारीच्या शोधात जात नाहीत, हंटिंगसाठी कुठे ते जात नाहीत. ते शांतपणे पडून राहतात. अजगराला तर गळ्यात घालतात म्हणे, कारण त्याचं जेवण जर का झालेलं असेल तर तो काही करत नाही. म्हणजे अगदी बेसिक लेवलला, अगदी प्राथमिक स्तरावरची जी तृप्ती ज्याची आहे तो पशुतुल्य मानला गेलेला आहे.
माणसाचं बघा, आपण माणसाचं जेवण झालं की त्याचे उद्योग सुरू होतात. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये ब्रह्मणाव लोक ईशणता असं म्हटलं गेलेलं आहे. त्या विश्वाचा निर्माता कोण आहे याकरता माणसाची ऍक्च्युअल धडपड सुरू आहे. म्हणजे ज्याला आपण बेसिक फंडामेंटल म्हणतो ना, की का माणूस गप्प बसत नाही, त्याचं अन्न वस्त्र निवाऱ्याने पोट भरत नाही, मग पुढे त्याला अजून काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी हवं असं वाटतं. म्हणजे मनुष्य स्तरावर विकसन व्हायला लागतं जीवाचं. मनुष्याच्या देहामध्ये आलेल्या जीवाचं विकसन कशावरून समजायचं, तर अन्न वस्त्र निवाऱ्याने त्याला पुरेसं वाटत नाही, अजून काहीतरी करावं असं वाटतं. मग तो काय करतो, तर अजून विकास झाला की कला, क्रीडा आणि साहित्य यामध्ये तो रमतो. अन्न वस्त्र निवारा हा एक स्तर झाला. कला, क्रीडा, साहित्य म्हणजे मला काही कला यावी, काही गाणं यावं किंवा समजावं. प्रत्येक वेळी मी तानसेन व्हायची गरज नाही, पण मला कानसेन होता येतं, गाण्याचा आनंद घेता येतो. छान गाण्याचा आनंद घेतात माणसं, किंवा क्रिकेट खेळतात. क्रिकेटमध्ये समजा कोणाला खूप चांगला स्कोर त्यांनी केला, डबल सेंचुरी, ट्रिपल सेंचुरी मारली की त्याला आनंद होतो, तो एन्जॉय करतो. आपण वाचनही करतो, विविध प्रकारचं वाङ्मय आपण वाचतो, ललित वाङ्मय किंवा तत्सम वाङ्मय हे आपण वाचतो. म्हणजे काय करतो, तर आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला बरं वाटायची ही आपण व्यवस्था करतो. तर एक स्तर आहे की देहाला बरं वाटण्याचा, तो आहे तो अन्न वस्त्र निवारा. आणि दुसरा आहे तो मन बुद्धीला बरं वाटण्याची व्यवस्था, ते कला, क्रीडा आणि साहित्य, हे 3 भाग त्याच्यामध्ये येतात. पण जेव्हा विकास हा परिपक्व होतो तेव्हा हे सुद्धा आपल्याला पुरेसं वाटत नाही, आणि मग मनुष्य आत्म्याच्या तृप्तीकडे वळतो. त्याला अनेक निमित्त असतात, प्रपंचातली काळजी असते, आजारपण असतं, सत्संग त्याला निमित्त घडतो, काही असू दे. पण मला पूर्ण तृप्त कशाने वाटेल, मला पूर्ण आनंद कशाने होईल, कुठल्याही प्रकारे मी आनंदासाठी कुणावरही अवलंबून कसा राहणार नाही. माझा आनंद हा सातिशय नसताना, म्हणजे सातिशय नको, म्हणजे याच्यापेक्षा दुसरा आनंद श्रेष्ठ नको अशी आपली अपेक्षा असते, की हाच आनंद जो आहे हा श्रेष्ठ जो आहे तो मला मिळावा असा त्याचा आग्रह असतो. पण मग निरातिशय आनंद कसा मिळेल, माझा आनंद हा माझ्या स्वाधीन कसा असेल, आणि यापेक्षा जास्त आनंद नाही इतका आनंद मला कसा होईल, या प्रकारचे विचार जे विकसित जीवाला यायला लागतात. आणि तेव्हा तो विचार करतो, मग मी हे कसं मिळवू. आणि यातून आपल्याकडे अध्यात्मशास्त्राचा विचार आला असावा. इंडियन फिलॉसॉफीमध्ये या देहाच्या आत असं काही चैतन्य तत्व आहे, त्याची आणि आपली सुस्पष्ट ओळख झाली की आत्मतृप्तश्च मानवाः अशी खरी आत्मतृप्ती प्राप्त होते. आणि ही आपली इंडियन फिलॉसॉफी जी आहे बरीचशी ग्रीक तत्वज्ञानाच्या जवळ जाते. दासबोधाच्या प्रस्तावनेत आपण बघितलं असेल की परमपूज्य बाबा विल्सन यांनी प्लेटो वगैरे अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, आणि त्यांनी मांडलेल्या तत्वाचा ते उल्लेख करतात. म्हणजे स्पिरिच्युअलिटी, आत्मज्ञान ही गोष्ट हे ग्रीक तत्वज्ञ सुद्धा मानतात, सोल असं त्याला ते म्हणतात. तर या देहाच्या आत असं काही चैतन्य तत्व आहे, त्याची आणि आपली सुस्पष्ट ओळख झाली की आत्मतृप्तश्च मानवाः ही अशी खरी आत्मतृप्ती आपल्याला प्राप्त होते. आणि ही भारतीय अध्यात्मशास्त्राची आणि भारतीय संतांची दृष्टी समर्थ या 2 मनाच्या श्लोकांमध्ये ही व्यक्त करतायत. की ते म्हणतात की तुम्ही प्रपंच करा, तुम्ही सर्व कर्तव्य ही छान पार पाडली पाहिजेत, तुम्ही व्यवहारातील एन्जॉयमेंट पण व्यवस्थित करा, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की यामध्ये पूर्ण तृप्तीची व्यवस्था नाही. व्यवहारामध्ये पूर्ण तृप्तीची व्यवस्था अजिबात नाही. जर असती तर प्रपंच कोणी सोडला असता का, आणि संन्यासी होण्यात जर का सुख असतं तर तो सगळ्यांनीच घेतला नसता का, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. रामकृष्णांनी प्रपंच सोडला, समर्थांनी प्रपंच सोडला, किंवा असा कोणी प्रपंच करणारा या जगात आहे का की जो पूर्ण तृप्त आहे. समर्थांचा प्रसिद्ध मनाचा श्लोक आहे, तो पुढे येतो. समर्थ त्यामध्ये म्हणतात की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मन तुची शोधून पाहे. हा श्लोक आपण नक्की ऐकला असेल. एक दक्षिणेकडे महाराष्ट्राच्या म्हणजे नाशिक भागामध्ये गंधे महाराज नावाचे एक कीर्तनकार होऊन गेले,
आणि ते याचं उत्तर द्यायचंय. मी पूर्वी हे उदाहरण दिलेलं आहे, पण पुन्हा देतो. ते याचं उत्तर द्यायचंय की जनी सर्व सुखी असा कोण आहे, तर ते म्हणायचे निर्लज्जम सदा सुखी म्हणायचे. म्हणजे नीट विचार न करता मनुष्य जेव्हा उत्तर देतो, परिपक्वतेचं जेव्हा उत्तर नसतं, तेव्हा ते म्हटले, अहो मी आहे तो म्हणाले, काय म्हणणं आहे तुमचं? आता हे तो खोटं बोलत असतो, स्वतःच्या दुःखांकडे दुर्लक्ष करून, इग्नोर करून तो बोलत असतो. पण खरा प्रामाणिक साधक जो आहे, तो प्रामाणिक जीवन जगू इच्छितो, त्याला लक्षात येतं की देहाच्या पातळीवरचं सुख, मनाच्या पातळीवरची सुख किंवा बुद्धीच्या पातळीवरची सुख मी कितीही जरी प्राप्त केली तरी त्यामध्ये मला तृप्ती नाही, 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 नाही आणि नाही. ज्ञानोबांची एक प्रसिद्ध ओवी आहे, आपण ती वारंवार ऐकली असेल तरी पुन्हा ऐकू, निदान पाठ तरी होईल त्यामुळे. पण अशा अशा पाठांतरामुळे काय होतं, कधी अडचण आली आणि योगायोगाने ते आठवलं तर बरचसं दुःख आपलं दूर होतं. ज्ञानोबांची ओवी आहे, संसारी सुखाची कहाणी ना ऐकली कुणाचे श्रवणी, इंगळाचे अंथरुणी झोप कैची. या संसारामध्ये पूर्ण सुखी झाला अशी कहाणी मी अजून ऐकलेली नाहीये. ज्ञानोबा सांगतात हे, मी तरी ऐहिक पातळीवरती असा अन्न, वस्त्र, निवारा, साहित्य, कला, क्रीडा यामध्ये पूर्ण तृप्त झालेला मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही, अशी गोष्टही ऐकली नाही. संसारी सुखाचे कहाणी ना ऐकली कुणाचे श्रवणी, इंगळाचे अंथरुणी झोप कैची. इंगळ म्हणजे मोठा विंचू किंवा मोठा निखारा, निखाऱ्याला सुद्धा इंगळ म्हणतात. त्यावर मनुष्य शांत झोपला आहे किंवा मस्त गाढ झोप लागली आहे असं कधी आपल्याला दिसत नाही. ज्ञानोबांनी उदाहरण दिलंय. आपण हे एवढ्या करता बोलतो की तो प्रपंच आपण छान करायचा, सगळी कर्तव्य उत्तम करायची. कारण समर्थांची ओवी, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी जन हो. एक लक्ष आपलं असं असावं की आपण शाश्वत सुखाचा शोध घेतला पाहिजे. प्रवचन कीर्तनांची असेल, अध्यात्मांच्या सर्व संप्रदायांची असेल, अनुग्रह इत्यादींची, जपमाळांची, पूजा उत्सवांची, या अध्यात्मातल्या सगळ्या विचारांची गरज ही याकरता आहे, माझी निष्ठा शाश्वतावरती राहावी, अशाश्वतावरची निष्ठा किंवा नश्वरावरची निष्ठा ही निघून जावी आणि मी शाश्वतावरती माझी निष्ठा ही दृढ ठेवावी. पसादानात ज्ञानदेव म्हणतात, ईश्वर निष्ठांची मांदियाळी म्हणतात. म्हणजे मांदियाळी म्हणजे गर्दी व्हावी, ईश्वरनिष्ठ जे लोक आहेत त्यांची गर्दी व्हावी असा ज्ञानोबा विचार करतात. आणि त्या ईश्वरनिष्ठेचं द्योतक म्हणून आपले हे वेगळे वेगळे उत्सव आहेत. त्या उत्सवात अलीकडे आपण बघतो ते डीजे लावतात. गणपतीच्या उत्सवात सुद्धा ती 11 आवर्तनं झाली की वाजले की 12ची आवर्तनं ऐकवायची का आपण? त्याला डीजे लावायचे का, लाईटच्या माळा लावायच्या आणि व्यसन करायची का? अनेक ठिकाणी होळी, गोकुळाष्टमी, गणेशोत्सवाच्या नावाखाली ही हिडीस नृत्य सुरू असतात. तर हे असं करायचं आहे का? तसं नको, तसं अपेक्षित नाहीये. एका अर्थाने या देवतांना आपण अपमानित करत असतो, हे लक्षात ठेवायला हवं. सगळेच असं करतात असं नाही, काही खूप चांगले उपक्रम राबवतात. रक्तदान असेल किंवा नेत्र तपासणी शिबिर वगैरे बरेच काही काही चांगले उपक्रम ते राबवतात. देवाला काय आवडतं याचा विचार फार कमी लोक करतात. आपल्याला काय आवडतं ते त्याच्यावरती लागतात. आणि ज्ञानोबांनी सेवेची पद्धत सांगितली आहे की जैसे स्वामीची मनोभावा भाविजेल ऐसे करू सेवा. जशी देवाला आवडेल तशीच सेवा करू, त्या व्यतिरिक्त काही करणार नाही. ज्याचं आवाहन, ज्याची प्रतिष्ठापना आपण करतो त्याला काय आवडतं ते आपण करावं. तुम्हाला जर का मी जेवायला बोलवलं असं समजायचं, मी तुम्हाला जेवायला बोलवलं आणि तुम्हाला अमुक एक पदार्थ आवडत नाही हे मला माहिती आहे, किंवा अमुक एक पदार्थाची तुम्हाला ॲलर्जी आहे हे मला माहिती आहे, आणि तो जर का मी तुमच्या पुढे ठेवला तर तुम्हाला कसं वाटेल? पुन्हा याल का तुम्ही माझ्याकडे? नाही येणार. मग मी काय करतो, मला माहिती नसेल तर गोष्ट वेगळी, पण जेव्हा माहिती असताना जेव्हा मनुष्य असं काही करतो तेव्हा ते आपण त्याला आवडणारं, त्याला न आवडणारं करत असतो. हे लक्षात ठेवावं. मग देवाला आवडणारं तेच आपण करावं. परमपूज्य डॉक्टर काका हे नेहमी सांगतात, आपण गणपतीला अभिषेक करतो आणि इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र वगैरे सगळं काही काही त्याला म्हणतो, आणि एक दिवस तो गणपती उसळून अंगावर येईल आणि म्हणेल, अरे मला माहिती मी हे सर्व आहे, तू विचार कर तू कोण आहेस, तू पण हेच आहेस. त्याला अभिषेक करता करता मला म्हणता आलं पाहिजे की त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्रस्वम इंद्रस्वम अग्निस्वम सूर्यस्वम
त्वम चंद्रमा ब्रह्मभूर्भुवस्वरूम या विश्वामध्ये हे सर्व व्यापून असलेलं देवतांमधलं किंवा जडांमधलं चैतन्य आणि या देहातील चैतन्य हे एकरूप आहे याचा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केलेला सगळा परमार्थ फुकट आहे असं समर्थ सांगतात. आणि सत्य त्यासाठी ते म्हणतात, अगा प्रत्ययाचे लोक हो, प्रत्यय नसता अबघा शोक हो, रघुनाथ कृपेने लाहो निश्चय ज्ञानाचा. हा ज्ञानाचा निश्चय बुद्धीने अंतःकरणात राहावा हे सांगणारे हे 2 मनाचे श्लोक आहेत. या श्लोकाचा विचार करूया. पहिला श्लोक आहे, मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिता वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. आणि दुसरा श्लोक, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वधावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. बा मना, अरे प्रपंच करत असताना, स्वतःच्या देहाला सांभाळत असताना, स्वतःच्या मनातले विचार, मान अपमान इत्यादी सांभाळत असताना, बुद्धीने सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना, या जगाचा विचार करताना बुद्धीने अशी निष्ठा ठेवावी की जिला शाश्वत समाधानापर्यंत ती घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून एक गोष्ट तू सोडून दे, या नाशिवंत नामरूपात्मक पदार्थातून तू कुठलीही आशा ठेवू नको. आशा ठेवायची आहे ती फक्त भगवंताची ठेव, राघवाची ठेव, असं ते या 2 श्लोकातनं सांगतात. या श्लोकांवरचा अजून सविस्तर विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. इथं मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 14-15 हे 2 श्लोक लागोपाठ आलेले आहेत. आपण दोन्ही श्लोक प्रथम वाचू, त्यानंतर त्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि मग त्यांचा अर्थ यांचं वाचन करू. जय जय रघुवीर समर्थ. अनन्यचेता सततं व्योमान् स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं, नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. जे विषयांसी तिळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाहुनी, माते हृदयी सूनी भोगिताती परिभोगितया नाराणुका, भेटणे नाही क्षुधारिका, तेच चक्षुरादिका कवण पाडू. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मदसी लिगटले, मीची होऊन आटले उपासिती. तया देहावसान जै पावे, तै तिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे, तरी उपासती ते कायसी. पैरंकू एक आडलेपणे, काकुळती अंती धावा गा धावा म्हणे, तरी तयाची एक ग्लानी धावणे, काय न घडे मज. आणि भक्ताही तेची दशा, तरी भक्तीचा सोसु कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा नवा खाणावा. तिही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारूही जीवा साहवे चिना. तै ऋणवैपण देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी. देहवैकल्याचा वारा, झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा, सुये तया ते वरी आपुलिया स्मरणाची उभायली. ही व ऐसी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली, मी आणि तया ते. म्हणून देहांती ते साकडे, माझिया काहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि. वरचील देहाची गवसणी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी आपण पा मिळवी. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अव्हेरू करिता काही, वियोगू ऐसा न वाटे. ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण या पयाते न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मद मिनले. येरी शरीराची या सलिली, असते पण हेची सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे. ऐसे जे नित्ययुक्त
तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीच होती. मग क्लेशतरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्यू काकाशी कुरोंडी रांडिली आहे. जे दैन्याचे दुभते, जे महाभयाचे वाढविते, जे सकळ दुःखांचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे. जे काळाचा खिच उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा ओलिंवटा स्वभावे जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे होतीव, किंबहुना पेव विंचवांचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पुण्यांगनेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लाभेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगबळा सवचोराचा, जे कोडियाचे खेव, जे काळसर्पाचे मार्दव, जे गोरीचे स्वभाव गायन जे वैर्याचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे. ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुळती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. पार्था, जो सतत अनन्य चित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो, त्या माझ्याशी निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे. ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर दुःखाचे आगर असलेला व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो. तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला चिकटले, ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग मी त्यांच्याकडे जावे, तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. जर कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतीने मला देवा धावा हो धावा असे म्हणाला, तर त्याच्या संकट समयी मी धावत नाही काय. आणि भक्तांची जर तीच अवस्था होत असेल, तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशा करता करावयाचा. म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊ नकोस. त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी, त्यावेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरिता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा चाकरी करतो. देहांत समयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या सुकुमार भक्ताला लागेल, म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार अशी सावली, ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. आणि भक्तांना तरी देहात असताना देखील विशेषतः देहतादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देहत्याग करताना त्या देहाचा वियोग असा वाटत नाही. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपल्याकडे न्यावे, म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे असे करावे लागत नाही, कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीररूप पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भासमात्र आहे, वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे शरीर दुःखरूप वृक्षाची बाग व अध्यात्माची 3 तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे, जे दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पुरे भांडवल आहे,
जे दुष्टबुद्धीचे उत्पत्ती स्थान व वाईट क्रियांचे फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे, जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांची बाग आहे व जे सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले आहे व संशयाचे ओतलेले आहे, फार काय सांगावे, जे विंचवाचे पेव आहे, जे शरीर वाघाचे वसती स्थान आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्रच आहे, जे राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपणा आहे व जे पारध्याचे स्वाभाविक गायन आहे, जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या, जे सर्व अनर्थांचा समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे, असे अनर्थकारक व खोटे जे शरीर, ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत, त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतयारावा. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आपला विषय चाललेला आहे भगवद्गीतेचा 8वा अध्याय. 8व्या अध्यायामध्ये 14वा आणि 15वा श्लोक. मागच्या वेळेस आपण त्याचं चिंतन भगवद्गीतेच्या अनुषंगाने केलं होतं आणि यावेळेस तेच चिंतन जे आहे ते आपण ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने करणार आहोत की ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा कशा प्रकारे त्यांनी आपल्याला अर्थ सांगितलेला आहे आणि तो आपण पाहणार आहोत. खरं म्हणजे या 2 श्लोकाचं अध्ययन करताना श्री गुरु बेलसे यांनी काही ज्ञानेश्वरीची तारीफ केलेली आहे. ज्ञानेश्वरीचं त्यांनी म्हणजे जे आहे ते वास्तवता सांगितलेली आहे असे म्हणूया आपण. ज्ञानेश्वरी आपण या ठिकाणी पाहतो आहोत. 8व्या अध्यायाचं त्यांचं जे निरूपण आहे आणि ह्या श्लोकाचं निरूपणाच्या पान 171 वर ते असं म्हणतात, 171 वर ते असं म्हणतात की परमार्थावर बरेच ग्रंथ लिहिलेले. एकनाथांचाही ग्रंथ आहे, नाथ भागवत, दासबोध आहे, तुकारामाची गाथा आहे, नामदेवाची पण गाथा आहे, बरेचसे ग्रंथ आपल्याला दिसतात. पण सगळ्यांमध्ये परमार्थाचा जर विश्वकोश काही आहे तर म्हणजे ती ज्ञानेश्वरी. म्हणजे पहा कशा प्रकारे त्यांनी ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी जे आहे ते महात्म्य वर्णन केलेलं आहे. आता प्रश्न हा उत्पन्न होतो की एवढं विश्वकोश आहे ही ज्ञानेश्वरी, एवढं महान आहे. मला आठवतं की गुरुदेव रानडेंनी सुद्धा असं म्हटलं होतं की 700 वर्ष झाले महाराजांना जाऊन, ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन. आजपर्यंत बरेच भगवद्गीतेवर जे आहे ते भाष्य लिहिले गेलेली आहे. काहीतरी 200-250 भाष्य किंवा जास्तही असतील एवढी भाष्य लिहिली गेली आहे. पण म्हणजे ज्ञानेश्वरीचा जो भाष्य आहे त्याच्यासारखं भाष्य दुसरं नाही. ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये सर्वात उजवी आहे अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलेलं होतं एका ठिकाणी. तर तसंच श्री गुरु बेलसांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं आहे जे आपण आज पाहणार आहोत. वैशिष्ट्य काय आहे मग शेवटी प्रश्न उत्पन्न होतो की तुम्ही असं का म्हणता. तर श्री गुरु बेलसांनी आपलं मत स्वतःच दिलेलं आहे की परमार्थाचे सर्व अनुभव जे आहे ते
सर्व अनुभवांचं वर्णन जे आहे ते ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. म्हणजे आता आपण काय काय अध्यात्मामध्ये पाहतो, एक ज्ञान मार्ग आहे, एक योग मार्ग आहे, एक कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. आणि ह्या सर्वांचे अनुभव जे आहे कसे, या संतांचे अनुभव वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या काळाला आहे. मग हे सर्व अनुभव जे आहे त्यांचं असं म्हणणं की ज्ञानेश्वरी जर आपण पाहायला गेलो तर जे आहे ते सर्व अनुभव आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ज्ञानियाची अनुभव तिथे आहे, योगाची अनुभव तिथे आहे. 6वा अध्याय फॉर एक्झाम्पल, 12वा अध्याय भक्ती योगाचे भक्ताचेही त्या ठिकाणी जे आहे ते अनुभव आहे या ठिकाणी. आणि ते म्हणतात की भक्तीचं काही विचारूच नका, भावना जागृत झालीच पाहिजे ते सर्व पाहून वाचून. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं दिलेलं आहे की नामस्मरण जे आहे फार महत्वाचं आहे, संख्येला महत्व नसून त्या ठिकाणी भावनेला महत्व आहे, अत्यंत आवश्यक आहे, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलंय. एक उदाहरण दिलंय त्यांनी त्या ठिकाणी की भक्ताबद्दलचं, की नवविधा भक्ती असं आपण आपल्याला माहिती की नवविधा भक्ती म्हणून आहे. नवविधा भक्तीमध्ये काय आहे, नवविधा भक्तीमध्ये जे आहे ते श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असे 9 भक्तीचे प्रकार आहे. त्यांनी असं एक रूपक केलेलं आहे की समजा एक गृहस्थ जो आहे तो दुसऱ्या गृहस्थाला भेटायला गेला आणि तो चालला आणि 3 मैल पर्यंत गेला आणि 3 मैल मध्ये जो दुसरा मनुष्य त्याला भेटला तोही त्यालाच भेटायला येत होता. म्हणजे याचा अर्थ काय झाला की नामस्मरणाचे 9 मैल हा जो गृहस्थ निघाला म्हणजे भक्त निघाला भगवंताच्या शोधात, आणि भगवंतही त्याच्या शोधात आला. मग हा कुठपर्यंत गेला म्हणजे श्रवण कीर्तन आणि नामस्मरण 3 पायऱ्या किंवा 3 मैल हा भक्त तिथे पोहोचला. नामस्मरणावर जेव्हा परिपक्व झालं तेव्हा त्याला कळलं की अरे पुढे जायची जरूरत नाहीये, भगवंतच तिथे आलेला आहे त्याला भेटण्याकरता. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी जे आहे ते भक्तीच्या स्वरूपाचं केलेलं आहे. म्हणजे भक्ती किती महत्वाची, नामस्मरण किती महत्वाचा. त्या 3 मैलावर गेल्यावर मग भक्तांनी भगवंतानी म्हटलं की चल आता पुढे, तर म्हणे हो मी चलायला तयार आहे, पण म्हणे आता काय माझं काम झालेलं आहे. तर असं इतकं नामस्मरणाचं महत्व ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या ठिकाणी जे आहे ते वर्णन केलेलं आहे की पुढे जायची मला जरूरत नाही, नामस्मरणाने माझं काम झालंय. असो आता जो जाईल त्याच्याबरोबर ते वेगळं. तर साधना काय या ठिकाणी, तर म्हणे नामस्मरण ही साधना आहे. नामस्मरण साधना त्यांनी दाखवलेली आहे. आणि ह्या अध्यायामध्ये सुद्धा नामस्मरण आलेलं आहे. अनन्य चेता सततम योमा स्मरती नित्यशा ठिकठिकाणी भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. मामुपे ते पुनर्जन्म हे जे लिहिलंय त्या ठिकाणी सुद्धा हेच की जर तो जो मला येऊन मिळतो त्याला जे आहे ते त्याचं सर्व काही काम झालं, अशा प्रकारचं भगवंताचं ठिकठिकाणी जे आहे भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे. या ठिकाणी सुद्धा जे आहे साधना म्हणजे आपल्याला काय करायची, तर म्हणे नामस्मरण करायचं. आमचं काय आहे की म्हणे मी नामस्मरणामध्ये आम्हाला तेवढं प्रेम उत्पन्न झालं पाहिजे, तेवढी भावना पेटली पाहिजे, हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपलं काय होतं, कधीतरी आपण कुठेतरी अडतो तेव्हा नामस्मरणाची आठवण येते, पण तसं नाही. आपल्याला जे आहे ते नामस्मरण जे आहे ते सतत चालू ठेवायला हवं. जसं इथे लिहिलंय की सततम योमा स्मरती नित्यशा, सतत नामस्मरण त्या ठिकाणी असं मनामध्ये यायला हवं की अरे वा इतकं सर्व मी नामस्मरण केलं, दासबोध वाचलं, ज्ञानेश्वरी वाचली, वर्षानुवर्ष झालं, मग आता मी अडलोय का, मी पुढे सरकत नाहीये का, हा भाव त्या ठिकाणी हवा. देवा मी हरलो, आता जे आहे ते आता तूच पहा, तूच कृपा कर, मी तर खूप प्रयत्न केला या ठिकाणी. म्हणजे शेवटी काकुळतेला येऊन परमेश्वराची प्रार्थना करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे जे आहे ते एका ओळीमध्ये ह्याच ठिकाणी म्हटलेलं आहे, पै रंकू एक अडलेपणे आणि काकुळती धावगा धाव म्हणे. त्यांनी असं म्हणायचं की अरे हा म्हणाला की मी अडलो. गजेंद्राची कथा आलेली आहे, गजेंद्राचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे पुढे. त्यांनी म्हटलं की बा मी अडलो, काकुळतीला आलो, धावगा धाव असं म्हटलं तरी तयाची ये दुःखात धावणे काय न घडे मज, अशी 128वी ओवी या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याच्या दुःखाला मी धावून जाणार नाही का, असं होणार नाही का, अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला भगवद्गीतेमध्ये काय मेसेज आला आहे ते पाहिलं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते ज्ञानेश्वरीचं महत्व काय हेही आपण या ठिकाणी पाहिलं. आणि आपले जे श्लोक आहे 14 आणि 15, अनन्य चेता सततम योमा स्मरती नित्यशा, म्हणजे तस्याहम सुलभम पार्थ नित्य येथे तस्य योगिनाहम, अनन्य चित्त जो मला स्मरतो सदा
त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे आजच्या ज्ञानेश्वरीमध्ये, की अनन्य चित्त होऊन जो मला स्मरतो सदा, त्या सुलभ मी पारता नित्य युक्तस्य योगासत्या. अशा भक्ताला, अशा संताला, अशा साधकाला मी काय तर मी नेहमीच अवेलेबल आहे, असं भगवंतांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालय शिव शाश्वतम अशाश्वतम नापनुवंती महात्मानम संसिद्धी परमागती. हा 14 आणि 15 दोन्ही श्लोक भगवद्गीतेमध्ये काय आणि ह्या ठिकाणी काय, तर दोघांचं भाष्य जे आहे ते बरोबर केलेलं आहे, म्हणून आपण दोन्ही त्याप्रमाणे पाहतो आहोत. आणि त्याचा अर्थ त्यांनी केलेला आहे की मी मिळता पुनर्जन्म दुःखालय अशाश्वतम न मिळती महात्म्यास मोक्ष सिद्धी पाविजे. जे मला येऊन मिळतात, भगवंत म्हणतात की जे मला येऊन मिळतात असे जे महात्मा आहे, असे जे मोक्ष सिद्धी पावलेले लोक आहे, हे महात्मा जे आहे त्यांना पुनर्जन्म आणि दुःखालयम अशाश्वतम असा जो देह आहे, आता हे दुःखालयम अशाश्वतम याचं वर्णन जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी जवळजवळ असं समजा तुम्ही की 140 ते 151 वयामध्ये केलेलं आहे. म्हणजे हे 14 आणि 15 श्लोकांचं उद्धरण म्हणजे भाष्य असं म्हणा, 124 ओव्यापासून घेऊन ते 151 ओव्यापर्यंत हे केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ जे आहे ते 27-28 ओव्या ह्या झालेल्या आहे या ठिकाणी. आणि 124 ते 139 हे त्यांनी पहिले दाखवलेलं आहे की अनन्य भक्तांना मरण समयी कसं सहाय्य भगवंत करतो. शेवटी काय आहे की अध्याय 8 जो आहे त्याचा उद्देश काय, तर म्हणे मृत्यू कसा यावा, कोणता मृत्यू उत्तम आहे, अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी आहे. कोणत्या मृत्यूने जे आहे आम्हाला मोक्ष प्राप्त होईल, कशा प्रकारच्या मृत्यूने मोक्ष प्राप्त होईल ह्याचं चिंतन ह्या अध्यायामध्ये आलेलं आहे, अध्याय 18 मध्ये आलेलं आहे. फार महत्वाचा अध्याय आहे त्या हिशोबाने. त्याच्यामध्ये हे सर्व सांगितलेलं आहे की आम्ही जे आहे ते कसं चिंतन करायला हवं परमात्म्याचं. तर ह्याच्यामध्ये 140 ओवीपासून घेऊन ते 151 ओव्यापर्यंत म्हणजे 15व्या श्लोकाच्या भाषामध्ये या सर्व ओव्यांमध्ये देहाची किती दुर्दशा असते हे त्यांनी सांगितलेले या ठिकाणी. आता आपण ऐकलं संजयजींनी त्याच्याबद्दल जे आहे ते भाषांतर आपण वाचलेलं आहे, थोडा आपल्याला अंदाज त्याचा आला असेल. पण देहाची किती दुर्दशा असते हे दाखवून त्यांनी असं सांगितलं की तुम्ही अनन्य भक्तपणा म्हणजे मरण समय काय होईल की तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला लक्षात राहील भगवंत आहे म्हणून, आणि जरी लक्षात नाही झालं तरी भगवंत तिथे तुम्हाला घ्यायला येईल, अशा प्रकारचा आशय या दोन्ही याच्यामध्ये आलेला आहे. आपण पाहूया. अनन्य चेता सततम योमा स्मृती नित्यशा तस्याहम सुलभम पार्थ नित्य यथेक्तस्य योगिना. तर ही ओवी 124वी ओवी आहे. जे म्हणतात की जे विषयाशी तिलांजली देऊनी, जे विषयाला जे आहे ते तिलांजली देतात, असं त्यांनी या ठिकाणी लिहिलंय. तिलांजलीचा अर्थ काय आहे, आता विषयांना तिलांजली, बरं आपण विषयाच्या मागे असतो रात्रंदिवस अहोरात्र. अहोरात्र आम्हाला युद्धाचा प्रसंग का म्हटलंय, की आम्ही विषयाशी विषय मिळावे म्हणून झगडत असतो. मग विषय मिळावे म्हणून रात्रंदिवस झगडत असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलंय की अहोरात्र आम्हाला युद्धाचा प्रसंग, युद्ध लेवलवर आम्ही विषयाशी झगडत असतो. युद्ध लेवलवर आम्ही जे आहे त्याच्याशी भांडून पूर्ण प्रयत्न करून ते विषय मिळवण्याचा प्रयत्न करतो, हा त्याचा अर्थ आहे. अशा विषयांना काय करायचं, तर म्हणजे तिलांजली देऊनी. आता तिलांजली देऊनी म्हणजे काय होतं, आता तिलांजली जे आहे अंत्यकर्मामध्ये असा एक प्रघात आहे. जेव्हा मृत शरीर होतं आणि मृत शरीराला जेव्हा घेऊन जातात त्याची ते अंत्ययात्रा असते आणि अंत्यकर्म असतं शेवटलं. त्याच्यामध्ये काय म्हणजे तिळाने युक्त पाणी ते ओंजळीमध्ये घेतात आणि त्याच्या प्रत्यर्थ जे आहे त्याला टाकतात. त्याचा आशय काय आहे की तिळाने युक्त पाणी घेऊन हातामध्ये घेऊन आणि टाकायचं. याचा अर्थ हा आहे की पुन्हा त्या व्यक्तीची भेट होईल अशी आशा ठेवायची नाही. तर अशा प्रकारे तिलांजलीचा शब्द या ठिकाणी अर्थ दिलेला आहे की जे विषयाशी तिलांजली देऊ नये, म्हणजे अशा प्रकारची विषय वासनाशी आमचा संबंध असायला हवा. म्हणजे रामचंद्र जेव्हा ऋषीमुनींकडे 8व्या वर्षी गेले आणि तिथे जाऊन ऋषीमुनी कशा प्रकारे वैराग्याने राहत होते ते पाहून त्यांना जो आहे त्याच्यावर जो त्यांच्या मनपटलावर जो प्रभाव पडला, किंवा भगवान बुद्ध जे आहे तो जीर्ण वृद्ध तो मनुष्य पाहून, किंवा भगवान बुद्ध जे आहे ते त्यांनी मृत शरीर पाहिलं, मृतात्मा पाहिला की कोणाचं तरी ब्रेथ चाललेलं आहे असं पाहिलं, त्याच्यावरून जे आहे त्यांना काय झालं तर म्हणजे त्यांना वैराग्य उत्पन्न झालं. किंवा अर्जुनाला जेव्हा तो समरांगणात उभा राहिला, म्हणजे युद्धाला जेव्हा हा उभा राहिला त्यावेळेस काय झालं तर म्हणजे त्यावेळेस जे आहे ते
त्यालाही वैराग्य उत्पन्न झालं की नाही मला हे युद्ध नको, मी भिक्षा मागून राहीन पण युद्ध नको मला. तर अशा प्रकारचं जे वैराग्य उत्पन्न झालं विषयांशी तिलांजली देऊनी, अशाच प्रकारची संभावना त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि प्रवृत्तीवरी निगड लावणी, प्रवृत्तीवरी निगड लावणी म्हणजे काय, जितक्या इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे आहे त्याला त्यांनी बेडी घातली. बेडी घातली म्हणजे काय, कंट्रोल केलं. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे त्यांच्यावर कंट्रोल ठेवला, त्यांना पुढे जाऊ दिलं नाही, अशा प्रकारचं आहे. बेडी घालून म्हणजे निरोध करून असं म्हणूया आपण त्याला. म्हणजे मग काय करायचं की माते हृदयी सुनी, म्हणजे हृदयामध्ये माते म्हणजे मला स्वतःला हृदयामध्ये स्थापन करायचं. सुनी म्हणजे मजला हृदयी ठेवून भोगिताती, म्हणजे महात्मे जे आहे त्या महात्म्यांनी काय काय करतात, महात्मे की ते विषयाला तिलांजली देतात आणि आपल्या विषय वासना जे आहे त्यांना काय करतात, त्यांना बेडी घालतात, म्हणजे त्यांना निरोध करतात, त्यांना कंट्रोलमध्ये आणतात. आणि माते हृदय सुनी म्हणजे मला माझ्या स्वरूपाला त्यांच्या हृदयामध्ये ते साठवतात आणि माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात. अशा प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी यांनी दिलेलं आहे. योग मार्ग आणि भक्ती मार्ग हे दोन्ही या ठिकाणी दाखवलेले आहे असं त्यांना म्हणायचंय. की म्हणजे जिथे श्रद्धा पण आहे त्या ठिकाणी की मी ते माझ्या हृदयामध्ये आहे म्हणून अशा प्रकारचं. आणि कारण की यांनी म्हटलंय भगवद्गीतेमध्ये तस्मात योगी भवार्जुनो, म्हणजे अर्जुन तू योगी हो असं सांगितलंय. पण योगात कोणता युक्ततम योगी, तो युक्ततम योगी कोणता, तर म्हणजे ज्याच्या योगामध्ये अंतःकरणामध्ये मी स्वतः विद्यमान आहे असा योगी हो. जो श्रद्धेने युक्त माझं भजन करतो तोच युक्ततम आहे आणि असा युक्ततम योगी हो. म्हणून योग मार्गाचा भक्ती मार्गाशी या ठिकाणी संबंध दाखवलेला आहे. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं सततम, 12व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की सततम संतुष्टम सततम योगी, म्हणजे जो योगी नेहमीच जो आहे तो भगवंताच्या अनुसंधानामध्ये आहे. आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये आहे तो काय, तो म्हणतो जो आहे तो नेहमीच जो आहे तो भगवंताच्या आनंदामध्ये आहे. शेवटी भगवंताच्या अनुसंधानात आहे म्हणजे काय आहे, भगवंताचा अनुसंधानाचा अर्थ हा झाला हृदयामध्ये भगवंत ठेवायचा अर्थ जो आहे तो एवढाच आहे की तो आनंदी, भगवंत म्हणजे आनंद. आणि आमच्या हृदयामध्ये जर आनंद आहे तर म्हणजे भगवंत आमच्या हृदयामध्ये आम्ही त्याला अनुभव केलेला आहे असं त्याचा अर्थ होतो. तर आता हे की प्रवृत्तीवर बेडी घालून, आता आम्ही संसारात राहतो, विषयामध्ये राहतो आणि तुम्ही म्हणता की त्याच्यामध्ये सर्व कंट्रोल करा, तर काय कंट्रोल करायचं, आम्ही कसं विषयाला दूर करायचं, हा एक प्रश्न त्या ठिकाणी व्यवहारामध्ये उत्पन्न होतो. की विषयाला दूर करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्याबद्दल जे आहे ते प्रवृत्तीस बेडी घालणे याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे की शरीर निर्वाहापुरते विधयुक्त विषय भोग घेणे. परत मी हे करतो की शरीर निर्वाहापुरते विधियुक्त विषय भोग घेणे, याला त्यांनी जे काय म्हटलंय की विषयांचा निरोध, म्हणजे विधी ते पाळीत निषेधाते गायित, असं डॉक्टर आका सुद्धा जे आहे ते आपल्याला त्यांच्या प्रवचनांमध्ये येतं पुष्कळ वेळा. म्हणजे देह निर्वाहापुरते राहटवी हात पायाते, असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे काय करायचं की भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश केला की बुद्धीशी विषयाचे ध्यान, चित्ताशी विषयाचे चिंतन, विषयालागी तळमळी मन, त्याने विषयाभिमान दृढ झाला असं नको. मग असं का नको, तर म्हणजे मनाचा एक धर्म आहे. मनाचा धर्म काय आहे, तर मनाचा धर्म एक आहे एकालंबात्मकता. एकालंबात्मकता म्हणजे काय, याचा अर्थ हा होतो की जेव्हा चित्ताचा धर्म आहे, एक वेळ चित्त एका ठिकाणी राहतं तर दुसऱ्या ठिकाणी जात नाही. जेव्हा विषयाशी तादात्म्य असतं त्यावेळेस परमात्म स्वरूपाकडे ते चित्त नसतं, जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जे आहे ते परमात्म्याचं चिंतन केलं तर मग जे आहे ते विषयाचं चिंतन त्या बाजूला दूर होईल असं. तर सांगत असं या ठिकाणी की जेव्हा त्यांनी माते हृदय सुनी भोगिताती, म्हणजे भक्त आणि भगवंत हे दोघं काय आहे, तर म्हणे हे आनंद त्या ठिकाणी जे आहे ते भोगायचा आणि जे आहे ते प्रवृत्तीस जे आहे ते बेड्या घालायचा असं त्यांनी म्हटलं या ठिकाणी. जनाबाईंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, चित्ते मीची झाले मियाचे प्राण गाय, म्हणजे त्यांनी चित्तात ठेवलं भगवंताला.
आणि जनाबाईंनी म्हटलं की धरेला पंढरीचा चोर प्रेमे बांधुनिया दोर, हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोणतीला. म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा व्यापक असला तरी जे काय आहे तरी आम्हाला ते कळायला पाहिजे. सूरदासांची अशी गोष्ट आहे की सूरदासांना रस्ता समजत नव्हता. ते आता पेचात पडले होते की आता काय करायचं, मला रस्ता जमत नाही, या ठिकाणी कुठे जायला कठीण कष्ट होतात ते. तर त्यावेळेस जे आहे ते परमात्मा आले आणि लहान बालकाचं रूप घेऊन आणि त्यांना म्हणला, हे बाबा इधर आओ, मी तुम्ही ले चलता हूं. मग त्यांनी त्याचा हात पकडला आणि घेऊन गेले. पण सूरदासांना असं लक्षात आलं की हा हात जो आहे तो हा सरळ नाहीये, म्हणजे हा काही भगवंताचाच हात असायला हवा, साध्या माणसाचा हात तो नाहीये. असं जेव्हा त्यांना लक्षात आलं तर मग त्यांनी तो घट्ट पकडला हात. पण घट्ट पकडला जेव्हा त्यांचा रस्ता आला तेव्हा तो म्हणाला की अरे तुम्ही आता ह्या रस्ता आलेला आहे, या रस्त्याने तुम्ही आता सरळ जा आणि आता मी जातो. पण त्यांनी पकडून ठेवला त्या हाताला, जाऊ नाही दिलं. मग शेवटी त्यांनी काय केलं, देवाने झटका मारून तो हात सोडवला. मग हात सोडल्यावर सूरदासजी काय म्हणाले आणि दूर जाऊन उभे राहिले. म्हणाले आता तुम्ही काय कराल असं म्हणाले सूरदासाला. तर सूरदास काय म्हणाले, बाहा छुडाए जात हो निवल जानके मोही. अरे तू माझा हात सोडून तू जातोय कारण की मी निर्बल आहे, तू बलवान आहे, तू माझा हात सोडून दिला आणि तू जातोय. हृदय जब जाओगे सफल जानूंगा तोही. अरे तू माझ्या हृदयात आहे, हृदयात जर जाईल तर मग मी समजेन की तू किती बलवान आहे. अशा प्रकारचं सौदाजीचं वचन आहे की तुम्ही जे आहे ते मला निर्बळ समजून जरी सोडून गेला तरी पण प्रेमरज्जूनी मी तुम्हाला माझ्या हृदयात बांधून ठेवलेलं आहे. आणि असं जर आहे तिथे तुम्ही सोडून पहा मला. परिभोगितिया राणा नारानुका भेटणे नाही क्षुधाधिका, तेथ चक्षुरादी रंका कवण पाडो. आता काय ते भगवंताला कितीही हृदयामध्ये ठेवलं तरी त्या भक्ताचं समाधान होत नाही असं ते म्हणतात. परिभोगितिया नारायणुका, भगवंत म्हणजे आनंद, जसं मी म्हटलं. तर म्हणजे ज्यांना जे आहे ते किती त्यांना खूप आवड आहे भगवंताची, पण भेटणे नाही क्षुधाधिका, म्हणजे ह्यांचं समाधान भक्ताला भेटून होतच नाही. त्यांना असं वाटतं भगवंतच राहावा माझ्याजवळ, इतकं किती वाटतं. तर म्हणजे जे आहे ते तहान भूक सुद्धा तो जीव विसरतो, तो भक्त विसरतो. तेथं चक्षुरादी रंका कवण पाडो. मग तिथे जे आहे ते म्हणतात की इतर इंद्रियांचं काय हे आहे, इतर इंद्रियांचं काय मूल्य असं ते म्हणतात त्या ठिकाणी. तर इतर इंद्रियांचं काय मूल्य म्हणजे व्यवहारात विषयाचा भोग घेतला जातो. तो जो जेव्हा घेतला जातो विषयाचा भोग त्यावेळेस काय होतं, तर म्हणजे जे आहे ते विषय एखाद वेळेस आम्ही विषय घेतला की तो एखाद वेळेस संपतो. आता श्रीखंड आयन संपून गेलं, आम्हाला हवं होतं, तो विषय संपला. इतर विषय काय झाला तर म्हणे इतर विषय दुसरा आणखीन चांगला विषय आला, म्हणजे आम्हाला आणखीन काही आवडतं गोड, तर आम्ही तिकडे चाललो गेलो आणि श्रीखंडाला सोडून दिलं. म्हणजे असं काय झालं की विषयाचा आमचा संबंध कशा प्रकारचा असतो हे वर्णन या ठिकाणी केलं आहे. की जेव्हा भगवंताशी आम्ही एकरूप झालेलो आहोत त्यावेळेस इतर विषयांचा तसा संबंध आमचा कसा असतो, अशाच प्रकारचा असतो की एक विषय जर जास्त आवडला तर पहिला विषय सोडून देतो. किंवा काय होतं की इंद्रियांची तृप्ती होते. किती तुम्ही श्रीखंड खाल्लं, आता याच्या पुढे नाही खायचं का, तर म्हणून माझी तृप्ती झाली म्हणून, म्हणजे ह्या ठिकाणी विषय थांबला. किंवा एखाद वेळेस काय होतं की भूक तहान जे आहे ते लागतच नाही, त्यामुळे आज मला भूक नाही लागली म्हणून. किंवा काय होतं की इंद्रिय अशक्त झाली, डायबिटीस झाला, आता गोड खाऊ शकत नाही, इंद्रिय जी आहे ती निर्मळ झालेली आहे. तर विषय सुखाची जी एक नॅचरल हिस्ट्री आहे की विषयापासून सुख मिळणं, त्याचं जे एक आपल्याला स्वभाव आहे त्या स्वभावाचं दर्शन या ठिकाणी होतं की भोगामध्ये जे आहे ते आम्हाला व्यत्यय येतो. ह्या कारणांमुळे विषयाचा भोग घेताना व्यत्यय येतो, हे आता स्वाभाविकच आहे. आम्हाला आणखीन हवं असतं, मिळत नाही एखाद वेळेस, किंवा आमचे इंद्रिय अशक्त झाले म्हणून आम्हाला जे आहे ते भोगता येत नाही. पण परमात्म स्वरूपाचा भोग असा आहे का? परमात्म स्वरूपाचा भोग ते म्हणतात की अखंड आहे, त्याचा कंटाळा कधी येतच नाही, तो भोग कधी संपतच नाही, त्याचा वीट कधी येत नाही. तहान भुकेचा डिस्टर्बन्स त्या ठिकाणी नाही, कारण की तहान भूक तिथे लागतच नाही. मग कळोनेदी सुख दुःख तहान हरपली भूक, देहभाव हरपला. तहान भूक का हरपते तर म्हणे देहभाव त्या ठिकाणी जातो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आत्म्याला जर तुम्ही आलिंगन केलं, परमेश्वराला जर तुम्ही आलिंगन केलं, तिथे आत्मबुद्धी आली. मग काय झालं तर म्हणे तहान आणि भूक कशाबरोबर आहे तर म्हणे देहाबरोबर आहे. हे हा देहभान या ठिकाणी हरपला, तुझं पाहता विठ्ठला, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ज्ञानदेवी गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवी गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ.
सर्वेषु कालेषु, आता हे याच्यामध्ये आपण पाहिलं, येथे जो श्लोक आलेला होता त्या ठिकाणी सुद्धा हेच लिहिलेलं आहे की म्हणजे जे आहे ते तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच, असं भगवंतांनी म्हटलं याच अध्यायामध्ये. म्हणजे जे आहे ते काय करतो, म्हणजे तू जे आहे ते मला सर्व काळामध्ये निरंतर मला जे आहे माझा जप कर, मला येऊन माझ्या मध्येच राहा, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलं आहे त्यांनी. तर येथे पुढे म्हटलेलं आहे की येथे चक्षुरादी रंका कवण पाडव. मग तसं मी सांगितलं की इतर इंद्रियांचं जे आहे ते इंद्रियांना रंक म्हटलं आहे. कोणाला रंक म्हटलंय? चक्षुरादी रंका, म्हणजे इतर जी दुसरे इंद्रिय आहे त्यांना त्यांनी इथे रंक म्हटलेलं आहे. तर दुसरे इंद्रिय काय होतात? दुसरे इंद्रिय जे आहे ते भगवंताचं जर आपल्याला आनंद असेल ते दुसरे इंद्रिय प्रबळ होत नाही. पण अदरवाईज काय होतं की एक इंद्रियांचा मी उपभोग घेतो, त्यावेळेस दुसरा इंद्रिय सुद्धा प्रबळ होऊन तो त्या इंद्रियाला मागे करून ह्या इंद्रियाचा उपभोग आम्ही घेतो. आता हे आपल्या सर्वांना आपला कॉमन अनुभव आहे की जे आवडतं आपण तिकडे जातो, जे आवडत नाही त्याबद्दल जात नाही. याचा अर्थ काय झाला की इंद्रिय आणि विषय याचा जो संबंध आहे आणि मनाचा स्वभाव, इंद्रियांची ओढी, मनाचा स्वभाव कसा आहे हे सर्व आपल्याला समजून घ्यायला हवं. आणि हे समजून जर घेतलं तर मग आपल्याला होईल किंवा हा भोग जो आहे तो किती क्षुल्लक आहे आणि परमात्म्याचा भोग जो आहे तो किती महत्वाचा आहे असं ते म्हणतात या ठिकाणी. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. जेव्हा इंद्रियांचे तुम्ही धनी व्हाल ते खरं संतत्व आहे. संतत्व नाही मठात, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभव पाहिजे. वृत्तीला आपल्याला जे आहे ते काय करायचंय, वृत्तीला अखंड वृत्ती भगवत रूप झाली, हा त्याचा उद्देश या ठिकाणी. शेवटी वृत्तीनेच ते काम होणार आहे, आणखीन दुसऱ्या लेवलला काम होणार नाही ते. म्हणून ते म्हणतात की इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजशी लिगटले, मीची होऊन आतले उपासिती. तशा प्रकारे अखंड मायाशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला जे चिकटले, मीची होऊन आतले, म्हणजे मला जे चिकटले, जे मद्रूप मला झाले, माझीच उपासना एकत्वाने करू लागले, आणखीन दुसरी उपासना त्यांनी सोडून दिली. तर अशा प्रकारे ज्यांचं होतं ते काय म्हणतात की म्हणजे जे आहे ते पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी अशी जी अवस्था यांची झाली होती. आणि जे आहे ते ऐक्यसिद्धीत राहून जे आहे ते भगवंताची उपासना करणं. मीची होऊन पांडवा करीती माझी सेवा. पांडव आणि कृष्ण वेगवेगळे नव्हतेच. मीची होऊन पांडवा करीती माझी सेवा, परी नवलाव तो सांगावा असे ऐक, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते भगवंत आणि भक्त एकरूप कसे या ठिकाणी झालेले आहे हे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे भक्त भगवंताचा उपभोग घेतो, पण भगवंत सुद्धा भक्ताचा उपभोग घेतो, अशाही प्रकारचा त्या ठिकाणी अर्थ आहे की तया देहावसान जे पावे ते तीही माते स्मरावे, मग म्या जरी न पावावे तरी उपास्थिते कायचे. त्यांनी सर्वसाधारण आपल्याला जे आहे ते व्यवहार असतो तसा सुद्धा व्यवहार या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे की जेव्हा देहावसान जे पावे, म्हणजे देह पडण्याचा जेव्हा प्रसंग येतो ते तीही माते स्मरावे, त्यांनी माझी आठवण करावी. आणि मग म्या जरी न पावावे, आणि मग जर मी त्यांच्याकडे जाऊनही शकलो किंवा जर नाही गेलो तर मग तरी उपासते काय. एवढी उपासना जन्मभर केली त्यांनी, त्याचा काय अर्थ झाला. भगवंत असं म्हणतात की असं देह जाताना त्यांनी माझी आठवण करावी आणि मी त्यांच्याकडे जावं, त्यांच्या सानिध्यात जावं, किंवा त्यांच्या सानिध्यात त्यावेळेस न जावं. मग त्यांनी एवढी उपासना का केली जन्मभर, म्हणजे मी जातोच, मी त्या ठिकाणी असतोच. म्हणजे मूळ प्रश्न काय आहे की योगी भक्ताला देहावसनाचा समय प्राप्त झाला असता जो आहे तो भगवंत त्या ठिकाणी उपस्थित असतो. त्याची उपासना जर निर्मळ असेल, निरंतर असेल, भक्तिपूर्वक त्यांनी केलेली असेल उपासना, तर त्या ठिकाणी जो आहे तसं होईल. पै रंक एक आडलेपणे काकुळती धावगा धाव म्हणे, परी तयाची ग्लानी धावणे काय न घडे मज. आता या ठिकाणी असं सांगितलं की जे भक्त आहे त्यांनी निरंतर उपासना माझी केलेली आहे, तिथं तुम्ही आहेच, त्यात काही विशेष नाहीये. पण एखादा रंक आडलेपणाने एखादा गरीब मनुष्य आडला, काकुळती धावगा धाव म्हणे, त्यांनी जरी धावगा धाव म्हटलं तरी तयाची ग्लानी धावणे काय न घडे मज. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते काय की म्हणजे जे आहे ते मी तयाची दुःखात धावणे, तर त्याला जो दुःख असेल तुम्ही काय जाणार नाही त्यावेळेस, असं ते म्हणतात. ते अडल्यामुळे एखादा दिन काकुळतीने मला जो धावा केला की हे देवा या लवकर,
तर मी त्या संकट समयी धावत नाही काय. अशा प्रकारचं गजेंद्राचं उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. सूरदासाने गजेंद्राची गोष्ट ह्याच्यामध्ये केली आहे कवितेमध्ये, की हे गोविंद गोपाल अब तो जीवन हारे. म्हणजे हा गजेंद्र म्हणतो की आता मी हरलो. नीर पिबन हेतू गया सिंध के किनारे. मी सागराच्या किनारी गेलो, नदीच्या किनारी गेलो. कशा करता तर म्हणे जे आहे ते पाणी, मला तहान लागली होती, पाणी प्यायला मी तिथे गेलो. सिंधू बीच वसत ग्राह चरण धरी पछाडे. एक तिथे मगर होता, त्यांनी माझा जो आहे तो काय केला तर म्हणे पाय पकडला. 4 प्रहर युद्ध भयो ले गयो मजधारे. म्हणे 4 प्रहर युद्ध झालं. हत्ती खूप बलाढ्य असतो, पण मगर पाण्यात बलाढ्य असतो. तो पाणी त्याला खिचून मध्यभागी घेऊन गेला, असं त्यांनी गजेंद्रांनी म्हटलंय. नाक कान डुबन लागे कृष्ण को पुकारे. आता गजेंद्राला जे आहे ते भगवंताची आठवण आली, आणि जेव्हा नाक कान डुबू लागले, मरायची अगदी वेळ आली, त्यांनी कृष्णाला जे आहे आर्ततेनी हाक मारली. सूर कहे राम सुनो शरण है तिहारे. सुरदासजी म्हणतात की हे श्याम सुनो, मैं पूर्णतया तुला शरण आहे. अब की बार पार करो बंद के दुलारे, नंद के दुलारे. अब की बार पार करो नंद के दुलारे. म्हणजे त्यांनी आर्त होऊन असं म्हटलं की मी हरलो, मी तुझा हात मला पाहिजे, त्याच्याशिवाय जे आहे ते मी वाचू शकत नाही. अशा प्रकारे जेव्हा गजेंद्राने त्यांना हाक दिली, तर ते म्हणतात की पै रंग एक आडलेपणे काकुळती धाव का धाव म्हणे. एखादा रंग जर नुसता त्यांनी भक्ती केलेली नाहीये, त्यांनी नुसतं धाव म्हटलेलं आहे काकुळतीने येऊन की हे परमेश्वरा धाव, तर त्याला सुद्धा परितयाची नि दुःखात काय न घडे मज, मी काय जाणार नाही त्यावेळेस सुद्धा. अशा प्रकारचं या ठिकाणी प्रेम भक्तीचं जे आहे ते उदाहरण दिलेलं आहे, की प्रेम जे आहे ते कसं आहे, की म्हणजे हे प्रेम, काकुळती, भावना ह्या अशा जबरदस्त असतात मनुष्याला त्याचं देणगी आहे त्याची, की तो जो आहे तो परमेश्वरामध्ये प्रकट करून परमेश्वराला आपलंसं करून घेतो. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आपण असं समजा की मोक्षफळ जर आहे, मोक्षफळ जर आपल्याला हवं आहे, तर काय की एखादा ज्ञानी असेल तर तो काय करेल तर म्हणे इतर, आणि एखादं झाड आहे आणि फळ आहे. ज्ञानी जर असेल तर काय होईल की तो फळ तोडेल म्हणा तुम्ही, झाडाला कदाचित त्रास होईल त्याचा. पण भक्तीचं कसं आहे, म्हणजे ज्ञान आहे, योग आहे, कर्म आहे आणि भक्ती आहे. तर भक्तीचं कसं आहे तर म्हणजे भक्ती योगामध्ये कसं आहे की ते फळ जेव्हा पूर्ण पकतं आणि त्याला नुसता हात लावला तर ते फळ जे आहे ते हातात येतं. तशा प्रकारचं भक्तीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना म्हणायचं की मी प्रार्थना केली की मी कोरडा आहे, मला भावनेने ओलं कर, अशा प्रकारची प्रार्थना करायची. आणि आमचं प्रेम जे आहे ते माना करता, धना करता किंवा त्याच्याकरता नाही, मीरासारखं, गोपीसारखं, तुकारामांसारखं जे आहे ते असं प्रेम त्या ठिकाणी असायला हवं. आणि मी हरलो, तुझा हात मला असायला हवा, मी शरणागत आहे, अशा प्रकारचं जर असेल तर काय होईल. तरी तयाची ये दुःखी धावणे काय न घडे मजो. आणि भक्ताही त्याची दशा, तरी भक्तीचा सोस कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाकाडावा. म्हणजे भक्ताही त्याची दशा, भक्ताची दशा अशा प्रकारची हवी. भक्तीचा सोस म्हणजे भक्तीचा हव्यास कशाला, म्हणून हा संशय न ठेवावा. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की भक्त जो असतो त्याची ही अवस्था तशीच असली तर मग त्याच्याबद्दल जे आहे, आणि त्याला जर असं वाटत असतं की भगवंतानी यावं, तर मग त्यांनी भक्तांनी जे आहे ते संशय करू नये, संशयाला महत्व देऊ नये. म्हणजे त्या रंकामध्ये आणि भक्तामध्ये काय भेद पडला तर म्हणजे जे आहे ते देहत्यागाच्या वेळी जे आहे त्याला क्लेश होतात, कोणाला, भक्ताला. मग त्यावेळेस जे आहे त्यांनी मला हाक मारली तर मी त्या ठिकाणी निश्चितच जाईन. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी कशामध्ये मी भेद ठेवत नाही, आणि भक्ताला तर विशेष प्राप्त होतो असं सांगितलं या ठिकाणी. ती आणि भक्ताही तेजी दशा, तरी भक्तीचा सोस काय असा, म्हणून हा संशय न ऐसा ठेवावा, असं त्याचा अर्थ केलेला आहे. तीही जेवेळी मी स्मरावा, त्यावेळी स्मरला की पावावा, तो आभारही जीवा साहेबच ना. त्यांनी म्हणजे आठवण करावी, त्या स्मरणीच मी उपस्थित व्हावं, एवढं सुद्धा माझ्या मना ओझं देखील ते मला वाटतं. म्हणजे एखाद्याने समजा आमच्यावर खूप उपकार केलेले आहे, तर मग आम्ही त्याच्याशी कसं राहायला हवं, तर म्हणजे त्यांनी आठवण केल्यावर आम्ही जावं असं नाही. म्हणजे हे सुद्धा ओझच एक प्रकार की त्याला आठवण करावी लागली आमची, असं भगवंतांनी या ठिकाणी लिहिलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारे केलंय की भक्तांनी स्मरण करावे, स्मरण केल्यानंतर तिथे यावे, हे प्रेम संबंधाच्या दृष्टीने योग्य नाही असं ते म्हणतात. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. भगवंत आणि भक्त याचं कसं हवं रिलेशनशिप हे ह्या ठिकाणी सांगितलंय.
की मी ऋणवेपण देखोनी अंगी, मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. म्हणजे हा एक, जेव्हा आपण भक्त भगवंताची खूप भक्ती करतो तर ते म्हणतात की हे सुद्धा एक कर्जबाजारीपणा झाला, भगवंत म्हणतात मला, मी त्यांच्या कर्जबाजारी झालो आणि मी आपुल्याची उत्तीर्णत्व लागी, म्हणजे माझ्या कर्जमुक्ती जागी माझी कर्जमुक्ती व्हावी म्हणून भगवंत म्हणतात भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. म्हणजे भक्त जेव्हा जातो तनुत्यागी, जेव्हा देह जातो त्यावेळेस मी त्याची परिचर्या म्हणजे त्याची मी सेवा करतो. त्याचा अर्थ हा झाला की भक्ताची निष्काम भक्ती हेच माझं मोठं ऋणकर्म आहे आणि ते ऋण जाण्याकरता म्हणून जे आहे मी त्यांच्या देहावसनाच्या वेळेस जातो. तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेकोनिया काही न मागी. देवा म्हणे, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवीन सेवा. तर असं द्रौपदी वस्त्रहरणाचा एक संबंध या ठिकाणी दिलेला आहे, संदर्भ दिलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे की द्रौपदी हरणाच्या वेळेस, वस्त्र हरणाच्या वेळेस तिला आठवण करावी लागली भगवंताची असं ते म्हणतात या ठिकाणी. हाक मारण्याच्या आत मी तिथे धावत जाऊन ते दूर करायला हवं, पण तिने हाक मारल्यावर मी गेलो, यात त्याचे ऋण फेटले नाही असं म्हणतात. दुसरं उदाहरण दिलंय मारुतीराय आणि रामचंद्राचं की रामचंद्र म्हणतात की अरे तू माझ्यावर इतकं उपकार केलं ते माझ्यावर तसेच राहू दे, कारण की ते फेडणे शक्य नाही. कारण एक एक उपकार जर मी फेडायला गेलो तर मी माझे प्राण समर्पण करू लागलो असं समजा तुम्ही, तर ते केवळ प्राण किती तर म्हणे 5च आहेत आणि उपकार किती तर म्हणे अनंत आहे. तर म्हणे मग उपकार राहू द्या, मी अनंत उपकार फेटू शकत नाही, मी कायम तर तुझ्याशी ऋणी राहीन असं ते म्हणतात. ते ऋणवेपण देखोनी अंगी, मी आपुल्याची कर्जमुक्ती लागी, भक्ताची तनुजागी परिचर्या करी. म्हणजे त्यावेळेस मी जे आहे, जसं मी सांगितलं की 8वा अध्याय हा मृत्यूचा संदर्भ या ठिकाणी बराच आलेला आहे, मृत्यूबद्दलचं एनालिसिस बरंच केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला हवं की म्हणजे जे आहे ते भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. म्हणजे भगवंत जो आहे तो त्या ठिकाणी असतोच. आणि देहवैकल्याचा वारा धणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजरा सोये तयाते. ध्यानती जेव्हा काय होतं तर म्हणे व्याकुळ अवस्था येते देह सोडायच्या वेळेस, आणि ही व्याकुळ अवस्था त्यांना येऊ नये म्हणून मी काय करतो, म्हणून आत्मबोधाचे पांजरा सुये तयार, मी आत्मज्ञानाचे त्यांना पिंजऱ्यात ठेवतो. मरणाच्या वेळी काय होतं, देह विकल होतो, वेदना असह्य होतात. तसं जसं आईला आपला मुलगा लहान वाटतो तसं देवाला सुद्धा जो आहे भक्त जो आहे तो नाजूक वाटतो आणि त्याला दुःख होऊ नये म्हणून भगवंत काय करतो, तो म्हणजे त्याला एक आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. आत्मबोधाचा पिंजऱ्याचा अर्थ काय झाला, म्हणजे जिथे देह मी आहे अशा प्रकारचा भाव आहे तर देहापासून आम्हाला वेदना होतील, पण मी देह नाही मी आत्मा आहे अशा प्रकारचा पिंजरा त्या ठिकाणी जर आला तर मग देहाचा जो त्रास आहे तो आम्हाला होणार नाही. देहाहंकार असेल तरच तो विकल होताना दुःख होईल. पण भगवान जिथे आत्मबोध देतात त्या आत्मबोधामध्ये जो आहे तो देहात्म भाव संपूर्ण मावळतो. मी देह नाही, मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा आत्मा आहे, असा बोध म्हणजेच तो काय आहे, आत्मबोधाचा पिंजरा. म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सूर्य तयार मी त्या ठिकाणी जो आहे तो ठेवतो. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही ऐकावं भाव, अरे भक्तजन ऐका. काय ऐका, आम्ही हो अतीत देहातुनी, मी देहापासून मी अतीत आहे असं तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात आहे. तर हा बोधाचा विचार आहे, आत्मबोधाचा विचार या ठिकाणी केला आहे. बरी आपुल्या स्मरणाची उवावली ही व ऐसी करी सावली, ऐसोनी नित्य बुद्धी संचली मी आणि तयार. आणि मग वरतून काय करतो, नामस्मरण केलेलं असतं भक्तांनी जन्मभर, तर त्या नामस्मरणाची विस्तारलेली शीतल अशी सावली, ईव म्हणजे शीतल, सावली म्हणजे सावली, तशी शीतल सावली विस्तारलेली सावली मी काय करतो की म्हणे त्याला पांघळवतो. ऐसेनी नित्यबुद्धी संचली मी आणि तयाते, म्हणजे अशा रीतीने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मीच त्याला देतो. म्हणजे त्याचा जर निश्चय पूर्ण नसेल तरी त्याच वेळेस मी त्याला निश्चय देतो, कारण आत्मबोधाचा पिंजरा त्याला द्यायचा असतो. मग आत्मबोधाचा पिंजरा समजा एखादा त्याला पूर्ण निश्चय नसेल तर ते म्हणतात की ऐशी नित्यबुद्धी संचली, संचली नित्य बुद्धी, नित्यबुद्धी म्हणजे आत्मबुद्धी, देहबुद्धी ते आत्मबोधी करावी, आत्मबुद्धी जी आहे मी त्याला देतो आणि त्याला काय करतो, त्याचं रक्षण करतो असं म्हणतात त्या ठिकाणी. कोणताही विक्षेप त्या ठिकाणी निर्माण होऊ देत नाही.
भगवंत आपली स्मृती आपल्याला देतात असं म्हणतात या ठिकाणी, की त्याला नित्यबुद्धी. म्हणून देहांतीचे साकडे माझ्या काहीच न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणी. म्हणून माझ्या भक्ताला काय करायचं, मरणाचं संकट कधी पडत नाही. देहांतीचे साकडे माझ्या म्हणजे माझ्या भक्ताला काहीच न पडे, कधीही पडत नाही. कारण की मी काय करतो, त्याला आयासपणे, आयासीच म्हणजे त्याला स्वाभाविकपणे जे आहे ते मी काय करतो, आत्मबोधाकडे आणतो, म्हणून त्याला त्याचा त्रास होत नाही. वरचील देहाची गवसणी फेडूनी. आता वरचील देहाची गवसणी फेडूनी म्हणजे देह हे खोळ आहे. जसं एखादा तंबुरा आहे, एका आपण त्या कापडाच्या याच्यामध्ये ठेवतो, फळामध्ये ठेवतो, तसंच हा देह जो आहे हा काय आहे, म्हणजे हा सुद्धा एक खोळ आहे. आणि हा देह खोळ आहे. त्या खोळामध्ये काय आहे, तो देहाची गवसणी फेडूनी म्हणजे जी देह गवसणी जी आत्म्यावर आहे ती टाकून, आणि अहाचे अहंकाराचे रज झाडून म्हणजे वरची अहंकाराची धूळ झाडून, शुद्ध वासना निवडून, शुद्ध वासना वेगळी करून आपण मिळवी म्हणजे आपल्यात तो मिळवून घेतो. म्हणजे भगवंत काय करतो, भगवंत भक्ताशी ऐक्य करतो. अशा प्रकारचा तो काय करतो, तो म्हणतो जेव्हा त्याला देह सोडायची वेळ येते त्यावेळेस तो असं करतो. म्हणजे तो मीच देह दूर करतो, देह तादात्म्य त्यावेळेस तो नष्ट करतो. आणि देह तादात्म्य जे आहे ते देवानं देव दूर करतो या ठिकाणी. आणि त्याचं काय करतो की त्याला जो आहे तो मोक्ष देतो, असं त्यांना म्हणायचं. शुद्ध मलिन वासना, देह वासना, शास्त्र वासना, लोक वासना या सर्व जे आहे यांना मलिन म्हणतात. तर हे मलिनचं त्यांनी या ठिकाणी हेच गेलंय की अहंकाराचे रज झाडून म्हणजे ही सर्व धूळ जी आहे ती शुद्ध वासना वेगळी करतो या सर्व वासनेपासून. कोणत्या वासनेपासून? देह वासना, शास्त्र वासना, लोक वासना, अशा प्रकारच्या वासना आपल्याला माहिती. तर भगवत प्राप्तीची तीव्र इच्छा हीच एकमेव शुद्ध वासना होय. त्या वासनेबरोबर जे आहे भगवंत भक्ताला आपल्या अंतःकरणामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये एक रूप करतो. आणि भक्ता तरी देही विशेष एक बंकीचा ठाव नाही, म्हणूनच अभेर करता काही वियोग ऐसा न वाटे. म्हणून देहात असताना देहबुद्धीचा भक्तांना पता नसतो, म्हणून देह त्यागताना त्यांना देहाचा वियोग वाटत नाही. म्हणजे काय होतं की जे सिद्ध पुरुष आहे, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, किंवा तुकाराम महाराजांनी आता म्हटलं की आम्ही हो अतित देहाउदी, म्हणजे पहिलेच पासून देहापासून वेगळे झालेले आहे. त्यांना काय होईल, तर त्यांना देह टाकताना देहाचा वियोग होत नाही, त्यांना मग देहाचा त्रास होत नाही. मग ते कसे असतात संत, म्हणजे ते वर्तती दिसती देही, ते देहामध्ये वर्तणूक करतात ते, तरी ते देही ना माझ्या ठाई, तरी ते माझ्या देहामध्ये नाही येते, देहापासून ते वेगळे आहे. शरीरी परी आहे, परी शरीराचा तो नोहे. अशा प्रकारचं जे आहे ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी म्हटलंय. ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पे याती न्यावे, हेही नाही जे स्वभावे, जे आधीच मज मिळले. आता ते पहिल्यापासून जर देहापासून वेगळे झालेले आहे आणि स्वरूपात जर मिळालेले आहे, तर मग जे आहे ते प्राप्त झालेले आहे, तर मरण्याच्या समय मी यावं आणि त्यांना आपल्याकडे न्यावं असं काही उरतच नाही, ते म्हणतात या ठिकाणी. तर ते आहेच ऑलरेडी. म्हणून जे आहे ते पुढे त्यांनी दिलंय की चंद्राच्या प्रतिबिंबाबद्दल उदाहरण दिलेलं आहे. येरी शरीराची या सलिली असते पण हेची सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे. काय की एरवी शरीर रूपी पाजळी, बाकी चांदणे दिसते पृथ्वीवरी. म्हणजे एरवी चंद्राचा चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तर चंद्र आहे, खाली पाणी आहे असं धरून चला. मग चंद्र जर आहे, पाणी जर त्या ठिकाणी आहे, तर काय होईल, तर म्हणजे चंद्राचा जो आहे तो त्या ठिकाणी प्रतिबिंब पडेल. आणि चंद्राचं प्रतिबिंब त्या ठिकाणी पडल्यानंतर तो बिंब प्रतिबिंब वाद या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. बिंब आणि प्रतिबिंब आता आपल्या सर्वांना अनुभव आहे मिरर मध्ये, की आपलं जे आहे ते प्रतिबिंब कसं असतं म्हणून. तर म्हणे चंद्र आहे वरती आकाशात, सरोवर खाली, आणि त्या सरोवरामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं, तर चंद्र म्हणजे असं समजा तुम्ही परमात्मा, आणि सरोवर म्हणजे आपला देह, या देहामध्ये परमात्माचं प्रतिबिंब आलं. तर खरं काय आहे, प्रतिबिंब आहे की, तर म्हणे प्रतिबिंब हे नाहीच, बिंबच खरं आहे. म्हणजे प्रतिबिंबाचं बिंबात विलीन होणं हा सर्व भाव या ठिकाणी चाललेला आहे. त्याचा अर्थ काय झाला की जागृती, स्वप्न, सुषुप्ती कोणती आपली जी अवस्था असते याच्यामध्ये काय म्हणजे सर्व प्रतिबिंबच आहे. म्हणजे आपल्याला काय समजायचं या ठिकाणी की म्हणजे खरा मी कोण आहे. तुका झाला पांडुरंग जसा म्हटलेला आहे, तर म्हणे मी खरं म्हणजे काय की ते प्रतिबिंब नाहीये, मी बिंबच आहे.
मी चंद्रच आहे. चंद्राच्या ठिकाणी जो परमेश्वर आहे तोच परमेश्वर स्वरूप मी आहे. आणि ऐसे जे नित्य येते ते असे सुलभ मी सतत, म्हणून देहांत निश्चित मीची होती. मग ह्या प्रकारे काय होतं तर म्हणजे नित्य मायाशी जडलेलं आहे त्यांच्या जवळ मी आहेच, म्हणून देह पडल्यानंतर खात्रीने ते मीच होतात. कारण की शरीररूपी पाण्यात त्याचं अस्तित्व ही पडछाया आहे. मग आता शरीर जर गेलं म्हणजे पाणी गेलं तर पडछाया गेली. पडछाया गेली तर काय राहिलं? शरीरातील अस्तित्व हे परमात्माचं अस्तित्व आहे. मग शरीर जर गेलं तर परमात्माच राहिला आणि हा परमात्माशी मिळून गेला आणि देहाशी जो आहे त्याला देह त्यांनी सोडून दिला. आणि मग त्यांनी शेवटी म्हटलंय, आता हे सर्व त्यांनी जसं मी तुम्हाला सांगितलं आत्ता की 139 पर्यंत त्यांनी काय केलंय, त्यामुळे त्यांनी असं दाखवलंय की भगवंत जे आहे ते भक्ताला कशा सांभाळतात मृत्यूच्या वेळेस हे दाखवलेलं आतापर्यंत. आणि याच्या पुढे काय दाखवलंय म्हणजे याच्या पुढे हे दाखवलेलं आहे की हा देह किती दुर्दशा असते या देहाची, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण ते पुढच्या वेळेस पाहू. खरं म्हणजे हे जे सांगितलं मी जवळजवळ ह्या 11-12 ओव्या आहेत. या 11-12 ओव्यामध्ये फक्त त्यांनी देहाची कशी दुर्दशा आहे हेच फक्त दाखवलेलं आहे की दुःखालय कसं आहे. दुःखालयम अशाश्वतम हे जे या श्लोकामध्ये शब्द आलेले आहे ते दुःखालयम अशाश्वताचं जे आहे ते यांनी या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहे. आणि दुःखालयम अशाश्वतम जे आहे ते आता मी तुम्हाला सांगतो की जसा शरीर किती घृणास्पद आहे. शरीर म्हणजे दुःखरूपी वृक्षाची वाडी, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक अशा तिन्ही तापांची धगधगती शेगडी, मृत्यूरूपी कावळ्याला खाण्यासाठी उतरून टाकलेला घास, मरणरूपी महान भय वाढवणारे हे शरीर, सर्व दुःखाचे हे भांडवल, दुःखाचे जे आहे ते वाईट बुद्धीचे मूळ ठिकाण, हे महाभ्रमाचं स्वरूप, संसाराचा हेच आधार, सर्व विकास वाढीस लागतात ते कुठे तर म्हणे त्याचं उद्यान आहे. सर्व विकास वाढीस लागण्याचं काय तर म्हणे देह. हे शरीर म्हणजे कसं क्षणोक्षणी काळाने खाऊन उरलेले उष्ट अन्न. इथे आशा मूर्तिमंत दिसते. जन्म मरण येण्या जाण्याचा वहिवाट इथेच आहे. श्रमाचे हे भरलेले भांडे आणि विकल्पाचा ओतीव पुतळा आहे. विंचवाने भरलेले पेव आहे. हे इतकं भयानक आहे. हे मरणरूपी वाघाचे वाळवण्याचे क्षेत्र आहे. म्हणजे समजा आपण जंगलात असून वाघाची डरकाळी आली तर आपण सुद्धा घाबरून राहतो. तसं ते म्हणतात की देह सुद्धा हा वाघासारखाच आहे, तुम्ही घाबरून राहा. अशा प्रकारचं सर्व वर्णन या ठिकाणी आहे. आपण ते पाहू पुढच्या वेळेस. कारण असं की सर्व शेवटी त्याचा सर्वांचा आशय एकच आहे की देह जो आहे तो किती, ज्याला आम्ही कवटाळून बसलेलो आहोत आपल्या देहाला, तो कसा आहे याचं वर्णन वास्तविकता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. दुसरं असंही मला वाटतं की जेव्हा हे उदाहरणं देतात, म्हणजे समर्थांनी सुद्धा अशी उदाहरणं दिली तर 1-2 उदाहरणांनी त्यांचं समाधान होत नाही. त्यांना भरमसाठ ज्याला आपण म्हणतो ते उदाहरणं आपल्याला दासबोधामध्ये दिसतात आणि ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात. असं कदाचित संतांचं जे आहे ते त्यांनी प्रस्तुत जे करतात ते अशा प्रकारे प्रस्तुतीकरण याही ठिकाणी झालेलं आहे. आता मी थांबतो या ठिकाणी. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. जय जय रघुवीर समर्थ.